महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 8:30 वाजता नागरेज कार मॉल जवळून रफिक तांबोळी राहणार वडाळा गाव नाशिक यांनी त्यांची MH15 EB क्रमांकाची स्विफ्ट डिझायर गाडी वापरून एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे। तांबोळी यांनी मुलीला त्यांच्या गाडीत बसवून त्र्यंबकच्या दिशेने नेलं। साधारण 1 तासानंतर गाडी परत आली असता फिर्यादी महिलेच्या नातेवाईकांनी सातपूर त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरी इथं गाडी थांबवत तांबोळी यांना प्रश्न विचारले। मात्र ही गाडी विचारणा वादात परिवर्तित झाली, त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली। त्यानंतर रफिक तांबोळी यांना सातपूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेच्या आईनं घटनाक्रम सांगताच आरोपी तांबोळी यांना राग आला। त्यांनी फिर्यादी महिलेला जबरदस्तीनं गाडीत ढकलले व अवघड ठिकाणी हात लावून तू गाडी चालव, तुला दाखवतो मी काय करू शकतो अशा धमक्या दिल्या। या कृत्यामुळे महिलेला श्रीमान अस्वस्थता निर्माण झाली। घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात तांबोळी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर प्रकरणाचा पुढील तपास ASI मुसळे करत आहेत। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कडक कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।